अथर्व दिनेश जाधव वय 19 राहणार सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी मत्या उर्फ श्रीनिवास रमेश माने यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, प्रसाद लोंढे व इतर 5 जण हे विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या मटका जुगार चालवत होते। आरोपी प्रसाद लोंढे, बाळू काळे याचे भागीदार निखिल भोसले, नरेश व कमलेश घोरपडे यांचे मटक्याच्या हिशोबावरून वाद होते। त्यामुळे प्रसाद लोंढे, बाळू काळे हे इतर भागीदारांवर चिडून होते। त्यामुळे त्यांनी मत्या उर्फ श्रीनिवास माने व प्रसाद लोंढे यांच्यासह इतरांनी भागीदार निखिल भोसले, नरेश व कमलेश घोरपडे यांना धडा शिकवण्याचा कट रचला। 4 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निखिल भोसले याच्या जागेत असलेल्या पत्रा शेडमध्ये मत्या व इतर साथीदारांनी ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केली। तर मयत अथर्व जाधव यास लोखंडी रॉड, कोयता आणि तलवार अशा शस्त्रांनी मारहाण करून त्याचा खून केला, अशा आशयाची फिर्याद मत्याचे वडील दिनेश प्रकाश जाधव यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली। त्यावरून पोलिसांनी मत्या माने यास अटक केली आहे। आपणास जामीन मिळावा म्हणून मत्या माने याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर मत्या माने यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणी वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात दोषारोप पत्रातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यावरून न्यायमूर्तींनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट नितीन पाटील यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।